नमस्कार मित्रांनो, ओळखलात का? माझं नाव आहे गौरव गावण आणि आपण लास्ट व्हिडिओ जेव्हा टाकला तेव्हा सांगितलेलं की तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायचा. नेमकं माझ्या एकाच मित्राने कमेंट टाकलंय, बट इट्स ओके. आणि विषय होता स्लो शटर फोटोग्राफी. आता तुम्ही विचाराल स्लो शटर म्हणजे काय? स्लो शटर फोटोग्राफी म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मोमेंटला फ्रीज करतो. अजून एक तुम्हाला बेस्ट सांगेन ना मी की सेम प्लेस सेम कॅमेरा बट डिफरंट फोटो. स्लो शटर जेव्हा आपण फोटो काढतो ना, असं वाटतं की आपण एखाद्या वेळी डोळा आपला मिचकलाय किंवा आपण डोळा ब्लिंक केलाय. डोळा ब्लिंक केला की कशी पटकन एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर निघून जाते आणि डोळा जर वाईड ओपन ठेवला तर तीच गोष्ट असं वाटते आपल्या सोबत चालत आहे. आता स्लो शटर फोटोग्राफी आपण कधी वापरतो? तुम्ही पाहिलं असेल ना, काही लोकांचा वॉटरफॉल वाला फोटो एखाद्या पेंटिंग सारखं वाटतं आणि जर आपण नॉर्मल फोटो काढला तर ते वाहणारं पाणी त्याचं मोशन कळत नाही. किंवा लाईट ट्रेल म्हणजे एखादी गाडी जेव्हा अंधारात पटकन निघून जाते आणि तुम्हाला ती लाईट एका लाईन सारखी दिसते, त्याला आपण लाईट ट्रेल म्हणतो. किंवा ढगांचा फोटो, ते पण असं वाटतं की आपण एखादी पेंटिंग केली आहे. आता आपण पुढे बोलूया की लो शटर फोटोग्राफीसाठी आपण काय टिप्स यूज करू शकतो. सो फर्स्ट अँड इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला एखादा ट्रायपॉड पाहिजे. कारण का जर तुम्हाला धक्का लागला की तो तुमचा फोटो कामातून गेला. नेक्स्ट, एखादा रिमोट जो तुमच्या कॅमेराला हेल्प करत असेल की तुम्ही क्लिक केला तर तो तुमचा कॅमेरा स्टेडी राहील. आणि दुसरी गोष्ट, एकदम स्लो शटर वापरायचं तुम्हाला. जर तुम्ही स्लो शटर वापरलं तरच तुम्हाला एखादा नवीन पिक्चर क्रिएट करता येईल. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे तर DSLR नाहीये, पण आजकालच्या फोनमध्ये प्रो मोड जरूर येतं. त्यामध्ये तुम्ही जर स्लो शटर ऍक्टिव्हेट केलं आणि 1/30, 1/10, 1/5 किंवा मायनस मध्ये गेला तर हे तुम्हाला स्लो शटर फोटोग्राफी खूप आनंदाने काढता येतील. तर बघूया तुम्ही काय काय क्लिक करू शकतात. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अँड डू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लेट्स डू अ डॅब. अँड दिस इज गौरव गावण फोटोग्राफी. तुमच्यासाठी फोटोग्राफी सोपं करणं हे माझं काम आहे. अँड लेट्स बिगिन द जर्नी ऑफ फोटोग्राफी. थँक्यू.